Hello student, welcome to online class 11 Commerce, Bookkeeping and Accountancy, Final Accounts of a Proprietary Concern. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट्सवर जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिले जातात ते कसे सोडवले जातात ते प्रत्यक्षात उदाहरणे घेऊन बघूया. याआधी आपण फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न हे जेव्हा टॉपिक आपण सुरुवात केलं तेव्हा सिरीजनुसार आपण 1 बाय 1 पार्टमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि त्यानंतर आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हे कसं तयार केलं जातं आणि त्यामध्ये कोणकोणते आयटम्स येतात, पोस्टिंग कशी केली जाते आणि त्यानंतर आपण 10 स्टेप्स ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम सोडवत असताना ज्या 10 टिप्स जे महत्त्वाचे स्टेप्स आहेत त्या स्टेप्सचा वापर करून आपण कमीत कमी वेळेत आणि ॲक्युरेट प्रॉब्लेम आपण कसा सोडवावा लागतो त्याची माहिती आपण बघितली. आज आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम इथं सोडवूयात. आता इथे बघा, मी प्रॉब्लेम घेतलेला आहे, आपल्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. त्या टेक्स्टबुकमधलं प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे दिलेलं आहे आपल्या एक्सरसाइजमध्ये, त्यामध्ये 3ऱ्या नंबरचं हे प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला महत्त्वाचं काय आहे, सुरुवातीला काय करायचं आहे की प्रॉब्लेम जे आहे ते होल प्रॉब्लेम रीड अँड अंडरस्टँड. हे संपूर्ण जे दिलेलं प्रॉब्लेम असतं, आता आपल्याला तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये फायनल अकाउंट्सवरचा जो प्रॉब्लेम दिला जातो, हा प्रॉब्लेम जेव्हा तुमच्या समोर असतो त्यावेळेला तुम्हाला काय दिसतं की हे आधी एक ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं आणि त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतं. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप याप्रमाणे असतं की ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं आणि त्यानंतर इथं आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले असतं. त्यानंतर इथे मी जो प्रॉब्लेम घेतलेला आहे तो बघा, ट्रायल बॅलन्सचं जे स्वरूप आहे तो कसा आहे तर जर्नलसारखं आहे. आपण जसं जर्नल इथं जर्नल ज्याप्रमाणे जर्नलचा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे इथं ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट हा दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे की हा पूर्ण प्रॉब्लेम जो आहे तो वाचून घेतला पाहिजे आणि केवळ वाचून न घेता तो समजून पण घेतला पाहिजे. तर आपण तो प्रॉब्लेम बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ संजीव अँड सन्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग on 31st March 2019 and a balance sheet as on that date. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये पर्टिक्युलरमध्ये आपल्याला इथं आयटम्स दिलेले आहेत आणि त्यांचं बॅलन्स लेजर अकाउंटवरचं जे बॅलन्स आहे ते दिलेलं आहे. आता इथं एक गोष्ट महत्त्वाची इथं ठेवायची आहे की जे डेबिट बॅलन्सेस इथं दिलेले आहेत ते डेबिट बॅलन्सेस काय असतं की एक तर असेट्स असते, नसेल तर ते एक्सपेन्सेस असतात. आणि एक्सपेन्सेस आयदर असेट्स ऑर एक्सपेन्सेस. त्या एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा दोन, एक तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस हे दिलेले असतात. आणि जे क्रेडिट बॅलन्स आहे त्या क्रेडिट बॅलन्समध्ये काय असतं की एक तर ते इन्कम असेल किंवा लॅबिलिटीचे बॅलन्सेस असतात. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला हे ट्रायल बॅलन्समध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. ओपनिंग स्टॉक सुरुवातीला दिलेला आहे 22,000. परचेसेस अँड सेल्स, परचेस हा बिझनेसचा खर्च असतो आणि त्यामुळे इथं डेबिट बॅलन्स आहे ते डेबिट कॉलममध्ये जे अमाऊंट दिलेली आहे ते परचेसची अमाऊंट आहे आणि इथं क्रेडिट बॅलन्समध्ये जे अमाऊंट दिलेली आहे ते सेल्सची आहे. हे दोन्ही इथं एकत्र दिलेलं आहे. परचेस इज त्याची अमाऊंट आहे 1,78,000 आणि सेल्स आहेत 4,80,000. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड आहे. कॅरेज आउटवर्ड इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि त्याचं बॅलन्स आहे 4,800. इथं जर कॅरेज दिलेलं असेल फक्त तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, पण इनवर्ड आणि आउटवर्ड दिलेलं असेल, कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्लांट अँड मशिनरी असेट्स आहे.
डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता डेटर्स हे असेट्स आहे त्यामुळे डेबिट बॅलन्स 44,000. क्रेडिटर्स हे लॅबिलिटीज आहे त्यामुळे क्रेडिट बॅलन्स 76,000. रिटर्न्स इथं हे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न एकत्र दिलेला आहे. जर डेबिट बॅलन्स असेल तर सेल्स रिटर्न, कारण आपण ज्या विकलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला परत येतात, म्हणजे त्या वस्तू आपल्या परत बिझनेसमध्ये येतात, म्हणजे ते डेबिट बॅलन्स. ठीक आहे. तर 2000 सेल्स रिटर्न आहे, 4000 परचेस रिटर्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 58,000. मोटार व्हॅन आहे 40,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 3000. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 28,000. त्यानंतर रिझर्व फॉर बॅड डेट्स आहेत. क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हे ओल्ड RDD आहे, ही ओल्ड RDD आहे 3200. त्यानंतर कमिशन आहे 5400. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस आहे डेबिट बॅलन्स. इथं कमिशन क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्स असेल तर ते इन्कम आहे, ते इनडायरेक्ट इन्कम आहे. ऑफिस एक्सपेन्सेस इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 5400. कॅरेज हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं त्यामुळे 9000. फर्निचर इज अ फिक्स्ड असेट्स 20,000. प्रिमायसेस इज अ फिक्स्ड असेट्स 81,000. लूज टूल्स इज अ करंट असेट्स 20,400. त्यानंतर ड्रॉइंग्स इथं दिलेला आहे डेबिट बॅलन्स, जे प्रोप्रायटरनं आपल्या पर्सनल यूजसाठी जे उचललेलं आहे त्याची इथं अमाऊंट दिलेली आहे 24,700. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट इज अ लॅबिलिटी, क्रेडिट बॅलन्स 22,000. कॅश इन हँड 71,000 करंट असेट्स. डिव्हिडंड हे इनडायरेक्ट इन्कम आहे, क्रेडिट बॅलन्स 3,300. कॅपिटल इथं दिलेलं आहे बिझनेसचं 1,40,000. ही लॅबिलिटी आहे त्यामुळे क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे 1,40,000. सॅलरीज दिलेली आहे, सॅलरी इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 44,000. बिल्स रिसेबल असेट्स आहे, डेबिट बॅलन्स 5,600. अँड बिल्स पेएबल इज अ लॅबिलिटी, क्रेडिट बॅलन्स 8,400. बॅड डेट्स हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे बॅड डेट्स असतात ते ओल्ड बॅड डेट्स असतात त्यामुळे 2,400. लॉस आहे, इनडायरेक्ट लॉस म्हणून समजला जातो त्यामुळे इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे फॉर 3 इयर्स. हे हिडन ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या, हे हिडन ॲडजस्टमेंट आहे. आता बघा इथं ॲडव्हर्टाइजमेंट आपण यावर्षी दिलेलं आहे, म्हणजेच आपला अकाउंटिंग इयर कोणता आहे, 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. या अकाउंटिंग पिरियडमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 6,000 पेड केले, पण ते किती वर्षासाठी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, फॉर 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षासाठी जर 6,000 असेल तर एका वर्षासाठी किती, आपल्याला इथं जे आपण फायनल अकाउंट तयार करतो ते एका वर्षासाठी, आणि तो पिरियड आहे 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. आणि ते आपण इथं 3 वर्षासाठी जर 6,000 असेल तर एका वर्षासाठी 2,000, आणि हे जे 4,000 एक्स्ट्रा आहेत ते प्रीपेड आहे. ठीक आहे, म्हणजे हे हिडन ॲडजस्टमेंट आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण हे ट्रायल बॅलन्स आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे इथं बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आपल्याला. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट कॉस्ट ₹60,000 अँड मार्केट प्राईस ₹70,000. आपण ॲडजस्टमेंटमध्ये जे ही महत्त्वाचे IMP बघितलेलं होतं बघा. जर असं प्रॉब्लेममध्ये कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस दिलेलं असेल तर विच एव्हर इज लोअर, जे दोन्हीपैकी जे कमी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला कॉस्ट प्राईस कमी आहे 60,000, ती आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे दिलेले असतात ते त्याचे इफेक्ट 2 ठिकाणी होतात, आणि इथं जे ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतात त्याचा एक इफेक्ट. त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहे, वेजेस ₹4,000, सॅलरीज ₹2,400. याचे सुद्धा 2 इफेक्ट होतात, ते आपण प्रॉब्लेम प्रत्यक्षात सोडवताना बघूयात. त्यानंतर तिसरा इफेक्ट इथे दिलेला आहे, तिसरं जे ॲडजस्टमेंट आहे ते आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट 10% ऑन मोटार व्हॅन अँड 5% ऑन फर्निचर.
इथं 2 आपल्याला फिक्स्ड असेट्सवर डेप्रिशिएशन क्रिएट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथं जे आहे ते राईट ऑफ ₹2000 फॉर बॅड डेट्स अँड क्रिएट RDD ॲट 5% ऑन डेटर्स. हे आपलं फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे आणि याचे सुद्धा इफेक्ट 2 ठिकाणी होतात. त्यानंतर 5वं आहे प्रोव्हाइड 10% डेप्रिसिएशन प्रोव्हाइड 10% पर ॲनम इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर वार्षिक इथे दिलेलं आहे. वार्षिक इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. म्हणजे जे प्रोप्रायटरने बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलेलं आहे? 1,40,000 इथे दिलेलं आहे बघा, 1,40,000. याच्यावर 10% इंटरेस्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर हे सुद्धा व्यवसायाचा खर्च आहे, याचे सुद्धा 2 ठिकाणी इफेक्ट होतात. तर ते आपण बघूयात. तर अशाप्रमाणे हे आपण प्रॉब्लेम पूर्ण रीड करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यातून काय काय समजलं की आपला अकाउंटिंग इयर सुरुवात होतं 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. हा आपला अकाउंटिंग पिरियड आहे. या अकाउंटिंग पिरियडमध्ये आपल्याला झालेले खर्च आणि मिळालेलं उत्पन्न याची नोंद करायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे कुणाच्या पुस्तकात आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे आहेत? तर संजीव अँड सन्स. तर याच्या पुस्तकात आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचं आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर विजिबल ॲडजस्टमेंट कोणत्या आहेत, त्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट कोणते आहेत, हे आपल्या लक्षात आलं आणि हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप्स काय की आपल्याला ड्रॉ द नेसेसरी अकाउंट अँड स्टेटमेंट्स. आपल्याला आता याचं ॲन्सर तयार करायचं आहे. ॲन्सर तयार करत असताना आपल्याला इथं बघा, मी इथं तयार करून ठेवलेले आहेत. तर हे जे आहे ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला हे तयार करायचं आहे. तर याचे फॉर्मॅट आपल्याला तयार करायचे. तर हे ड्रॉ करत असताना मी सांगितलं होतं की आपल्याला फेस टू फेस पेजवर आपल्याला हे तयार करायचं आहे. म्हणजे लेफ्ट हँड पेजवर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट हे अशा पद्धतीने आपल्याला तयार करावं लागणार आहे. कारण आपण सुरुवातीला अप्पर प्लेसवर आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंट, आणि लोअर पेजवर त्याच्याच खाली आपण हे ट्रेडिंग अकाउंट फॉर्मॅट, कारण दोन्हीचे फॉर्मॅट सेम आहे. दोन्ही ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, ॲज वेल ॲज स्टेटमेंट, इन्कम स्टेटमेंट आहे, पण फॉर्मॅट सेम आहे. त्यामुळे एका खाली एक आपण ते तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडं जे आहे ते बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ फिनान्शियल स्टेटमेंट इज नॉट ॲन अकाउंट, आणि त्याप्रमाणे इथं आपण बॅलन्स शीट इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे. या बाबतीत जर आणखीन आपल्याला सांगायचं राहिलं तर इथं बघा, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं इथं स्वरूप कसं आहे, तर याचे 2 लेजर अकाउंट आहे. याचे 2 बरोबर पार्ट, इथं 2 भाग आहेत. लेफ्ट हँड साईडला डेबिट साईड आणि राईट हँड साईडला क्रेडिट साईड. आणि इथं जेव्हा आपण पोस्टिंग करतो, फायनल अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे आयटम आहेत ते जेव्हा आपण पोस्टिंग करतो तेव्हा इथं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला जर पोस्टिंग करायचं असेल तर 2 ने, आणि क्रेडिटला जर पोस्टिंग करायचं असेल तर 5 ने. तसं इथं बॅलन्स शीटमध्ये तसं नाही आहे. जेव्हा आपण बॅलन्स शीटला ट्रायल बॅलन्समधली असेट्स असतील किंवा लॅबिलिटी आपण जेव्हा इथं पोस्टिंग करतो तेव्हा इथं पोस्टिंग करत असताना 2 आणि बाय इंडिकेट केलं जात नाही आहे, कारण हे अकाउंट नाही आहे. तर फक्त इथं लॅबिलिटीची नावं लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला असेट्सची नावं आपल्याला इथं दिलेली असतात. तर अशा पद्धतीने आपण दुसरी जी स्टेप्स आहे ती आपण काय केलेली आहे की ड्रॉ दी नेसेसरी अकाउंट्स, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि स्टेटमेंट आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप्स काय आहे की तिसरी स्टेप्स आपल्याला दिलेलं आहे की पास द ॲडजस्टमेंट एंट्री. पास दी ॲडजस्टमेंट एंट्री म्हणजे जे ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेलं आहे की ट्रायल बॅलन्समध्ये बघा, आता आपल्याला काय दिलेलं आहे इथं ट्रायल बॅलन्समध्ये, हे बघा इथं ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलेलं आहे की ट्रायल बॅलन्समध्ये ज्या ज्या इथं आयटम वर इथं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्या ॲडजस्टमेंटच्या आपल्याला काय करावे लागेल, जर्नल एंट्री तयार करावी लागेल. आता उदाहरणार्थ इथं क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात आपल्याला एंट्री तयार करावी लागणार आहे.
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरी आहे, त्याची आपल्याला प्रॉपरली जर्नल एंट्री काय येते ते आपल्याला माहीत आहे, ती एंट्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डेप्रिसिएशनच्या बाबतीतली जर्नल एंट्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे ही फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे, तर याच्या एंट्री आपल्याला करून घ्याव्या लागणार आहे. ठीक आहे, तर याच्या एंट्री बघा मी इथं बॅलन्स शीट आपण जे राईट हँड साईडला जे बॅलन्स शीट आपण जे तयार करतो, तर या ठिकाणी मी इथं वर्किंग नोट्स बॅलन्स शीटच्या खाली इथं वर्किंग नोट्समध्ये या ॲडजस्टमेंटविषयी एंट्री इथं करून घेतलेल्या आहे. पहिली जी एंट्री आपली क्लोजिंग स्टॉक, तर क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भामध्ये इथं क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, तर या ठिकाणी इथं ही जर्नल एंट्री करून घेतलेली आहे. आणि क्लोजिंग स्टॉक हे असेट्स असल्यामुळं त्याचा पहिला इफेक्ट हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला टू ट्रेडिंग अकाउंट इथं क्रेडिट दिलेलं आहे, त्यामुळं क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर आउटस्टँडिंग इथं एक्सपेन्सेस 2 दिलेले आहेत, एक वेजेस आणि दुसरी सॅलरी. तर अशा पद्धतीने इथं आपण स्पेसिफिक इथं नाव दिलेलं आहे, त्यामुळे ती एंट्री अशी करूयात की वेजेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट. तर इथं वेजेस आपले 4000 आणि अमाऊंट दिलेली आहे. तर इथं वेजेस अकाउंट डेबिट जे आहे ते ॲड टू वेजेस अकाउंट. वेजेस हे काय आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो आणि त्या अमाऊंटमध्ये ही अमाऊंट आपल्याला ॲड करायची आहे. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट आपण हे आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे लॅबिलिटी आहे, त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला हे आउटस्टँडिंग वेजेस म्हणून घ्यायचं आहे. आणि पहिला इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे आधी वेजेस दिलेले आहेत त्यामध्ये ते ॲड करायचं आहे. त्यानंतर सॅलरीज पण हा खर्च आहे, पण हा खर्च कसा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि हे कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यामुळे याची एंट्री काय होते जर्नल एंट्री आधी बघूयात आपण. सॅलरीज अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरीज अकाउंट. तर पहिला इफेक्ट जो आहे तो सॅलरी अकाउंट जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे त्यामध्ये हे 2400 ॲड करायचे आहेत, पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी हा सुद्धा खर्च आहे आणि ते आउटस्टँडिंग असल्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट लॅबिलिटी साईडला ते घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट तिसरी इथं डेप्रिसिएशन विषयी दिलेलं आहे. डेप्रिसिएशन जे आहे ते डेप्रिसिएशन हा लॉस आहे. ठीक आहे, तर त्याची एंट्री कशी होते की डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटार व्हॅन अकाउंट. इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये मोटार व्हॅन या फिक्स्ड असेट्सवर आणि फर्निचर या फिक्स्ड असेट्सवर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. तर मोटार व्हॅनवर 10% आणि फर्निचरवर 5%. त्याप्रमाणे आपण इथे कंबाईंड एंट्री केलेली आहे. काय एंट्री कशी होते की डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स आहे, त्यामुळे इथं आपण असेट्सचं नाव लिहिलेलं आहे. टू मोटार व्हॅन अकाउंट 4000 आणि टू फर्निचर अकाउंट 1000. तर याचा इफेक्ट काय आहे की डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन हा लॉस आहे आणि लॉस असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. पहिला इफेक्ट काय आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट काय आहे की बॅलन्स शीटमध्ये जे आपण ॲसेट्स घेतो मोटार व्हॅन ते इनरला घेतो आणि त्यातून हे डेप्रिसिएशन लेस करून आउटरला ती नेट मोटार व्हॅनची व्हॅल्यू आणि फर्निचरची व्हॅल्यू आपल्याला आउटरला घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं ट्रायल बॅलन्समध्ये इथं हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत 6000 पण ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे फॉर 3 इयर्स, म्हणजे हे प्रिपेड आहे. 2 वर्षाचं सुद्धा इथं याच वर्षी आपल्याला ते खर्च ॲडजस्टमेंटवर आपण केलेला आहे. तर त्याची एंट्री काय होते मग प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. तर किती प्रीपेड आहे तर 4000. मग हे 4000 पुढच्या वर्षीचा खर्च जर याच वर्षी आपण दिलेला असेल तर ती या वर्षीची असेट्स असते. म्हणून असेट्सला बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला इथं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून घ्यायचा आहे, एक आपला इफेक्ट आहे. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो ॲडव्हर्टाइजमेंट हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण डेबिटला घेतो आणि तिथून आपल्याला हे काय करायचं आहे त्यामधून हे 4000 लेस करायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ॲडजस्टमेंटच्या एंट्र्या या करून घ्याव्या लागतात. तर आपण ही तिसरी स्टेप्स बघितलेली आहे. चौथी स्टेपचं काय आहे की पुट द डॉट्स ऑन द ॲटम ऑफ ट्रायल बॅलन्स हॅविंग ॲडजस्टमेंट्स. म्हणजे इथं बघा आपल्याला जे प्रॉब्लेम दिलेला आहे या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये जे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे या कोणकोणत्या ॲटमवर आपल्याला इथं ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर इथं डॉट करून घ्या किंवा राईट करा किंवा स्टार करा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे बघा.
इथं क्लोजिंग स्टॉक आहे, इथं आपल्याला काही क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आहे आणि वेजेस आहे. हे बघा इथं जे दिलेलं आहे इथं वेजेस आहे आणि त्यानंतर आपल्याला सॅलरी इथं दिलेली आहे, इथं डॉट करायचं इथं आणि इथं डॉट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते जे ॲडजस्टमेंटचे दोन जे इफेक्ट होतात ते आपल्याला करण्यास आपण विसरणार नाही याची आपल्याला काळजी घेता येते. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन आहे, कोणकोणत्या फिक्स्ड असेट्सवर आहे, इथं फर्निचरवर एक आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं मोटार व्हॅन इथं एक आहे, इथं इथं डॉट करून घ्यायचं. त्यानंतर बॅड डेट्स आहे, इथं बॅड डेट्स आपण बॅड डेट्स आणि RDD याचे हे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे आणि या फॉर्म्युला ॲडजस्टमेंट इथं बॅड डेट्सवर आपल्याला डॉट करून इथं घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर डेटर्सवर करून घ्यायचं आहे, इथं आपल्याला डेटर्स दिलेले आहेत, डेटर्स आणि क्रेडिटर्स, तर इथंही आपल्याला डॉट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोव्हाइड 10% पर ॲनम इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशा कॅपिटलवर आहे, इथे एक आपल्याला डॉट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये ज्या आयटमशी ते रिलेटेड आहे तिथं आपल्याला ते डॉट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाचवं जे आपण स्टेप्स बघितलं होतं की पोस्टिंग द आयटम्स ऑफ ट्रायल बॅलन्स टू द अकाउंट्स अँड स्टेटमेंट्स. तर आपण आता प्रत्यक्षात काय करूयात की याची पोस्टिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपण प्रत्यक्षात इथं पोस्टिंग करून घ्यायची आहे. आता हे जे आयटम आहे की जे 1 बाय 1 कोणकोणत्या अकाउंट्सला आणि स्टेटमेंट्समध्ये ट्रान्सफर केलं जातं त्याला आपण पोस्टिंग असं म्हणतो. तर त्या पद्धतीने आपण पोस्टिंग हे बघा इथं जे सुरुवातीला दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक, मी आता इथं आपण प्रत्यक्षात सोडूयात. ओपनिंग स्टॉक हे कुठं आपण पोस्टिंग करतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कुठे करतो आपण इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. इथं सिक्वेन्सच आहे की हे लक्षातच ठेवायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटला फर्स्ट आयटम कुठलं घेतलं जातं तर ओपनिंग स्टॉकच घेतलं जातं आणि ह्या ओपनिंग स्टॉकला काही ॲडजस्टमेंट नसते, त्यामुळे इथं आउटर कॉलमला इथं मी 22,000 इथं घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथं दुसरं काय दिलेलं आहे की परचेस अँड सेल्स. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं जातं. त्यामुळे इथं जे दुसरं आयटम सिक्वेन्स हा ओपनिंग स्टॉक घेतलं की परचेस अकाउंटच आपल्याला घ्यावं लागतं, त्यामुळे टू परचेस अकाउंट इनरला घ्यायचं आहे कारण याला इथं ॲडजस्टमेंट आहे. नाही इथं रिटर्न दिलेले आहेत आपल्याला जे आपण परचेस केलेलं असेल, रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरचं असेल तर रॉ मटेरियल, मशिनरी असेल किंवा ट्रेडिंगचा व्यवसाय असेल तर गुड्स आपण परचेस केलेलं आहे, तर ते 1,78,000चे आपण टोटल इथं परचेस केलेलं आहे. ठीक आहे वर्षभरामध्ये. आणि त्यातून आपल्याला इथं परचेस रिटर्न दिलेलं आहे. परचेस रिटर्न किती आहे 4,000 ते आपण लेस केलेलं आहे आणि आउटर साईडला 1,74,000 आपलं इथं बॅलन्स आलेला आहे. इथं प्रॉब्लेममध्ये बघूयात आपण. हे बघा इथं रिटर्न्स दिलेले आहे. रिटर्न्स डेबिट जे बॅलन्स असतं ते सेल्स रिटर्न्स असतं आणि क्रेडिट बॅलन्स असतं ते 4,000. याचं रिझन काय आपण ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला रिटर्न करणं म्हणजे बाहेर जातात. ठीक आहे म्हणून ते क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. आणि सेल्स रिटर्न आपण वस्तू विकलेल्या असतात ते आपल्याला रिटर्न केल्यानंतर परत येतात आणि म्हणून ते डेबिट बॅलन्स इथं घेतलेलं आहे. आता इथं सेल्स घेऊया. तिथं सेल्सची अमाऊंट किती आहे 4,60,000 आणि सेल्स रिटर्न किती आहे 2,000. ते आपण प्रत्यक्षात इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स अकाउंट इनर कॉलमला घ्यायचं आहे 4,60,000 आणि लेस सेल्स रिटर्न त्यामधून 2,000 आणि आउटरला लेस केल्यानंतर 4,58,000 आपले हे नेट सेल्स आपले झालेले आहेत. हे आपलं इनडायरेक्ट इथं इन्कम आहे आणि हे हे डायरेक्ट इन्कम आहे आणि इकडे हे आपलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेतो. ठीक आहे. मेजॉरिटी इन्कम ऑफ बिझनेस सेल्स. ठीक आहे. त्यानंतर आपण सिक्वेन्स बघूया. तिथं प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक घेतलं, परचेस अँड सेल्स घेतलं, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हे एक्सपेन्सेस आहे, पण कोणतं एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॅरेज इनवर्ड असतं तर आपण ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओनली फक्त इथं कॅरेज दिलेलं असेल तरी देखील आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. इथं काय दिलेलं आहे कॅरेज आउटवर्ड आहे. कॅरेज आउटवर्ड असल्यामुळं हे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून इथं आपण
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. बघा याच्या खालीच ट्रेडिंग अकाउंटच्या खालीच मी इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट इथं याच पद्धतीने इथं आखून घेतलेला आहे. तर इथं थोडीशी जागा सोडायची आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला, की जे बाकीचे आयटम पोस्टिंग करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर खाली त्याच्या टू कॅरेज आउटवर्ड अकाउंट इथं घेतलेला मी 4800. याला काही ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण इथं आउटर कॉलमला ती अमाऊंट घेतलेली आहे. कॅरेज आउटवर्ड झाल्यानंतर इथं काय आहे, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ऑफ ₹50,000 आहे. प्लांट अँड मशिनरी इज अ फिक्स्ड असेट. त्यामुळं इथं मी काय केलेलं आहे की प्लांट अँड मशिनरी इथं बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला घेतलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये हे बघा असेट साईडला घेतलेली आहे. याला ॲडजस्टमेंट नाही, याला ॲडजस्टमेंट नाही आहे, डेप्रिशिएशन वगैरे काय ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट इथं आउटर कॉलमला मी ते घेतलेली आहे. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये बघा त्याचा सिक्वेन्स काय येतो, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स इज अ करंट असेट्स आणि क्रेडिटर्स इज अ लॅबिलिटी. ठीक आहे, क्रेडिटर्स इज अ आउटसाइडर लॅबिलिटीज. ओके. आणि त्यामुळं आता इथं काय घ्यायचं, हे डेबिटला असेट्सला ट्रान्सफर करायचे, पोस्टिंग करायचे, आणि हे लॅबिलिटीजला पोस्टिंग करायचे. क्रेडिटर्स किती आहेत, 44,000 आणि डेटर्स किती आहेत, 44,000. क्रेडिटर्स किती आहेत, 76,000. ते आपण इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स घेतलेले आहेत, मी इनरला घेतलेले आहेत, कारण आपल्याला तिथं RDD आणि बॅड डेटची जी फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला इथं इफेक्ट आपल्याला द्यायचे आहे. त्यामुळे डेटर्स इनरला नेट डेटर्स इथं 44,000 मी घेतलेला आहे. आणि क्रेडिटर्स जे आहे ते लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स घेतलेले आहेत 76,000. इथं क्रेडिटर्सला काय ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटर कॉलमला घेतलेलं आहे. पण डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इथं इनर कॉलमला मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये पुढचा आयटम काय आहे, तर रिटर्न्स. हे आपण परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न हे आपण त्या परचेसमधून लेस केलेलं आहे, सेल्समधून लेस केलेलं आहे. त्यानंतर बिल्डिंग्ज आहे. ठीक आहे, बिल्डिंगसुद्धा ही फिक्स्ड असेट्स आहेत 58,000, पण याला ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळं इथं मी असेट्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथं बिल्डिंग घेतलेलं आहे, आउटरला घेतलेलं आहे, कारण ॲडजस्टमेंट नो ॲडजस्टमेंट, त्यामुळे 58,000 इथं आउटरला घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा सिक्वेन्स बघूया. तिथं पुढे काय दिलेलं आहे की मोटार व्हॅन. मोटार व्हॅन 40,000 फिक्स्ड असेट्स आहे, आणि त्यामुळं आपण ते आधी कुठे घ्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. पण त्याला इथं डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, कारण आपण तिथं डॉट केलेलं आहे. डेप्रिशिएशन आहे, किती आहे, 10%. ठीक आहे, ते आपण बघूया तिथं. हे बघा इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला मी मोटर व्हॅन घेतलेला आहे. इथं इनर कॉलमला 40,000 लेस 10% डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन 10%, 40,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100 अमाऊंट किती आहे ते 4,000 ते लेस केलेलं आहे. आणि आउटरला 36,000 घेतलेलं आहे. आउटरला इथं 36,000 इथं घेतलेलं आहे. त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट काय होतो, कुठे होतो दुसरा इफेक्ट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण डेप्रिशिएशन इज अ लॉस, डेप्रिशिएशन इज अ लॉस आहे, त्यामुळे ते इनडायरेक्ट असल्यामुळं इथं गुड्सशी रिलेटेड नाही आहे. त्यामुळे इथं काय आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं घेतलेलं आहे बघा मी डेप्रिशिएशन अकाउंट. ठीक आहे, टू डेप्रिशिएशन अकाउंट मोटार व्हॅन इथं किती आहे, 4,000 इनरला घेतले, कारण फर्निचरवर पण आपलं डेप्रिशिएशन आहे. त्यामुळे इथं दोन्ही इनरला घ्यायचं आणि आउटरला त्याचे टोटल, म्हणजे इथं डेप्रिशिएशन अकाउंट मोटार व्हॅनवर 10% आपण डेप्रिशिएशन हा लॉस आहे, त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इथं 4,000 इनरला घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हे दोन्हीकडे मी इफेक्ट तुम्हाला दाखवले. त्यानंतर पुढे काय इथं दिलेलं आहे, मोटार व्हॅन नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट आहे 3,000. हे सेकंड इथं सिक्वेन्सला घेतलेला आहे मी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट 3,000. याला ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळं आउटरला डायरेक्ट मी ते घेतलेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी झाल्यानंतर पुढे इथं दिलेलं आहे वेजेस. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओनली वेजेस दिलेले. हा फॅक्टरीमध्ये झालेलं, आपण फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लेबर्सना आपण वेजेस दिलेले, त्यामुळे इथं डॉट आपण करून घेतलेला आहे. वेजेसला ॲडजस्टमेंट आहे, काय आहे,
तर आउटस्टँडिंग वेजेस आहे. ठीक आहे, आउटस्टँडिंग वेजेस असल्यामुळं इथं आपल्याला दोन इफेक्ट होणार आहेत. एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस अकाउंट आपण इथं घेतलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 28,000 हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे बॅलन्स. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे 4,000. ते त्या वेजेसमध्ये ॲड करायचे आहेत कारण ते आउटस्टँडिंग आहे, पेएबल आहे. ठीक आहे, त्यामुळं ते आपण ॲड केलेलं आहे 4,000 आणि टोटल घेतलेलं आहे इथं 28,000 प्लस 4,000 आउटस्टँडिंग आणि टोटल येते इथं आउटरला आपण 32,000 घेतलेलं आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे होतो, कारण हे याच्यामध्ये दिलेलं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, आपण ते बघितलेलं आहे. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज अ लॅबिलिटी. ठीक आहे, त्यामुळे इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वेजेस इथं इनरला घेतलेला आहे मी 4,000, कारण आणखीनही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे इथं याचा दुसरा इफेक्ट केलेला आहे मी 4,000. ठीक आहे, याप्रमाणे इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे, वेजेस झाल्यानंतर रिझर्व फॉर बॅड डेट्स. रिझर्व फॉर बॅड डेट्स म्हणजे हे डाऊटफुल डेट्स आहे आणि बॅलन्स बघा कुठे दिलेला आहे 3,200. आपण बघितलेलं आहे याच्या आधी आपण फॉर्म्युला ॲडजस्टमेंट बघत असताना बघितलं होतं की ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेले डेटर्स असतात, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं जे RDD असते, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे बॅड डेट्स असतात ते ओल्ड बॅड डेट्स असतात आणि त्याचा इफेक्ट एकच त्याचा इफेक्ट हा होत असतो, कुठेतरी एकच त्याचा इफेक्ट हा होत असतो. आणि त्यामुळं हे थोड्या वेळापुरतं आपण बाजूला ठेवूयात, कारण याचा शेवटी आपण इफेक्ट हा घेणार आहोत. ठीक आहे, असंही केलं जातं की हे एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं जातं किंवा जे न्यू बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्स, न्यू RDD ॲड करून शेवटी ते इथं न्यू ओल्ड RDD जे आहे ते लेस केलं जातं. असंही दोन्ही पद्धतीने येतं, पण मी इथं डेबिट साईडलाच त्याला लेस करणार आहे, त्यामुळे ते आपण शेवटी घेऊया. त्यानंतर पुढचं जे आहे कमिशन आयटम इथं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे आणि त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स असेल तर एकतर इन्कम असतं किंवा लॅबिलिटी. हे कमिशन हे काय आपली लॅबिलिटी असू शकत नाही, तर ते काय आहे मग इनडायरेक्ट इन्कम आहे. इनडायरेक्ट इन्कम असेल तर आपण ते कुठे घेतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ते घेतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे बघा इथं मी घेतलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट 2,400. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढे काय दिलेलं आहे की ऑफिस एक्सपेन्सेस इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, तर हे 5,400 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं 2 ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट यालाही काय ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण आउटर साईडला 5,400 इथं घ्यायचं आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर पुढे आपला काय सिक्वेन्स आहे, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं जे आयटम आहेत त्यामध्ये इथं पुढे दिलेलं आहे कॅरेज, फक्त ओनली कॅरेज दिलेलं आहे. ओनली कॅरेज असेल तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेस समजलं जातं आणि 9,000 हे आपण अमाऊंट इथं दिलेलं आहे. 9,000 डेबिट बॅलन्स आहे त्यामुळे एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. इथं टू कॅरेज अकाउंट याला ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलममध्ये ते आपण 9,000 ही अमाऊंट ही घेतलेली आहे. त्यानंतर आपण पुढे बघूयात. कॅरेज झाल्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, फर्निचर इज अ फिक्स्ड ॲसेट्स आणि त्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला घ्यायचं आहे. आणि प्लस ही गोष्ट आपल्या कीप इन माइंड आपल्या लक्षात ठेवायची आहे की याला 5% डेप्रिसिएशन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आधी आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर घेऊया ती इनर कॉलममध्ये. फर्निचर 20,000 व्हॅल्यू आहे, इनर कॉलमला घेतलेली आहे. याच्यावर 5% डेप्रिसिएशन आपल्याला क्रिएट करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे लेस डेप्रिसिएशन 5%. 20,000वर 5% डेप्रिसिएशन किती अमाऊंट होते 1,000 आणि ती आपल्याला 20,000 मायनस 1,000 इज इक्वल टू 19,000 हे नेट व्हॅल्यू ऑफ फर्निचरची ती आउटर कॉलममध्ये घ्यायची. त्याचा दुसरा इफेक्ट एक होतो आपला, कारण डेप्रिसिएशन इज अ लॉस आणि हे लॉस आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, तर इथं टू डेप्रिसिएशन अकाउंट असं हेडिंग लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मोटार व्हॅनचं डेप्रिसिएशन इथं 4,000 आलेलं आहे. फर्निचरवर 1,000, या दोन्हीची टोटल इनरला या दोन्हीची इथं इनरला दोन्ही लिहायचं आहे आणि त्याचे टोटल 5,000. 4,000 प्लस 1,000
हे आउटर कॉलमला आपण 5000 हे घेतलेलं आहे. म्हणजे इथं डेप्रिशिएशन ऑन फर्निचर एक असेट म्हणून आपण तिथं घेतलेलं आहे आणि त्याच्यातून ते डेप्रिशिएशन लेस करून नेट व्हॅल्यू ऑफ असेट्सचे आपण आउटरला घेतलेले आहे आणि ते जो लॉस डेप्रिशिएशनचा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही इफेक्ट आपण दोन ठिकाणी त्याचे इफेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे तर प्रिमायसेस. प्रिमायसेस इज अ फिक्स्ड असेट्स आणि ते कुठं जातं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण इथं घ्यायचं आहे आणि अमाऊंट कुठे लिहायचं आहे तर अमाऊंट जे आहे ते 81,000 आहे ती आउटरला घ्यायचं आहे, कारण याच्यावर काही डेप्रिशिएशन किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारची इथं ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे त्याचा एकच इफेक्ट होतो आणि तो इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथं काय दिलेलं आहे की लूज टूल्स. लूज टूल्स इज अ करंट असेट्स आणि ते 20,400 यालाही काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं आहे आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आउटरला लिहायचे 20,400. लूज टूल्स इथं नाव लिहायचं आहे, असेट साईडला घ्यायचं आहे आणि 20,400 अमाऊंट कॉलममध्ये कोणत्या तर आउटर कॉलममध्ये. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉइंग्ज दिलेले आहेत. ड्रॉइंग्ज 24,700 ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट एकच होणार आहे. आणि ड्रॉइंग्ज आपण कुठे लेस करतो तर कॅपिटलमधून ते लेस करतो. ड्रॉइंग्स कुठून लेस करतो तर कॅपिटलमधून इथं लेस करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण इथं कॅपिटल किती आहे, कॅपिटल आहे इथं 1,40,000. ठीक आहे. कॅपिटल किती आहे इथं 1,40,000. ते मी इथं घेतलेलं आहे 1,40,000. इथं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला फर्स्ट आयटम कोणतं येतं कॅपिटलच येतं. नंतर खाली तुम्ही ते करंट लॅबिलिटीज असेल किंवा आउटसाइडर लॅबिलिटीजमध्ये आउटसाइडर लॅबिलिटीज असेल किंवा लॅबिलिटी टुवर्ड्स ओनर असेल, याच्यामध्ये आपल्याला जे पहिलं आहे ते कॅपिटलच घ्यायचं. ठीक आहे. हे जे आहे ते लॅबिलिटी टुवर्ड्स ओनर आहे. ठीक आहे. ह्या ओनरने इन्व्हेस्ट केलेलं बिझनेसमध्ये जे इन्व्हेस्टमेंट असते ते कॅपिटल. ठीक आहे. तर हे आपण कॅपिटल घेतलेलं आहे 1,40,000 इनरला, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे बघूयात आपण. इथं बघा ॲडजस्टमेंट 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट दिली आहे, प्रोव्हाइड 10% पर ॲनम इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपल्याला जे ओनरने किंवा प्रोप्रायटरने इन्व्हेस्टमेंट जे केलेलं आहे बिझनेसमध्ये 1,40,000, त्याच्यावर बिझनेसने त्या ओनरला इंटरेस्ट द्यायचा आहे. पेड इंटरेस्ट आहे. पेड इंटरेस्ट असेल तर तो खर्च असतो. ठीक आहे. तर याचे दोन इफेक्ट, एक तर खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा जो आहे तो कॅपिटलमध्ये ॲड आहे. जरी हे बिझनेसचा खर्च असेल तर ओनरचा इन्कम आहे, त्यामुळे ते ॲड होतं. ठीक आहे. 1,40,000 इथं आपण आउटरला इनरला घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आहे पर ॲनम, त्यामुळे इथं 1,40,000 वर 10% 14,000 अमाऊंट होती ती ॲड केली. ॲड केल्यानंतर 1,54,000 आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पर्सनल यूजसाठी या प्रोप्रायटरने 24,700 ड्रॉन केलेले आहे, विथड्रॉन केलेले आहेत, उचललेलं असेल तर कॅपिटल कमी होतं, त्यामुळे आपण लेस केले. इथे 24,700 लेस करून कॅपिटल किती आलं 1,29,300. ते आपण अजून इनरलाच, कारण याच्या पुढे अजून नेट प्रॉफिट आणि नेट लॉस आपल्याला ॲडलेस करायचं आहे. ठीक आहे. ड्रॉइंग्स हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे इथं एकच इफेक्ट आपल्याला करायचं आहे ते आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर ड्रॉइंग झाल्यानंतर पुढे काय बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे ती लॅबिलिटी आहे, इन्कम तर नाही. ठीक आहे. तर हे लॅबिलिटी साईडला आपण घेऊयात. तर लॅबिलिटी साईडला मी इथे घेतलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट 22,000. ओके. आउटर कॉलमला याला काही ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढे बघा सिक्वेन्सनुसार बँक ओव्हरड्राफ्ट झाल्यानंतर कॅश इन हँड आहे. कॅश इन हँड इज अ करंट असेट्स आहे 71,000. त्यामुळं इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथं कॅश इन हँड आहे. बघा मी कॅश इन हँड घेतलेला आहे आउटर कॉलममध्ये 71,000. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे की डिव्हिडंड दिलेलं आहे. डिव्हिडंड आहे आणि क्रेडिट बॅलन्स आहे.
डेबिट बॅलन्स असतं तर तो एक्सपेन्सेस असतो, आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर ते इन्कम असतं, इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे पास करतो, तर ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण ते काय आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथे घेतलेलं आहे बघा मी, बाय डिव्हिडंड अकाउंट आउटर कॉलममध्ये 3300. ठीक आहे. त्यानंतर डिव्हिडंड झाल्यानंतर पुढे काय इथं दिलेलं आहे, कॅपिटल. कॅपिटल तर ते आपण बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला घेतलेला इनर कॉलममध्ये 1,40,000. त्यानंतर सॅलरीज आपल्याला दिलेला 44,000. हे आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ऑफिसमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात, स्टाफ असतात, त्याला आपण ही सॅलरी देतो, आणि ती टोटल या वर्षाची सॅलरी आहे 44,000. आणि त्याला काय आहे, ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग सॅलरी जे आहे 2,400, अजून 2,400 द्यावयाचे आहेत. आपण दिलेले किती आहेत, 44,000, अजून द्यावयाचे किती आहेत, 2,400. म्हणजे टोटल या वर्षाची सॅलरी आपली किती आहे, 46,400. ठीक आहे. तर याची आपल्याला ॲडजस्टमेंट इथं करावी लागणार आहे. पण सुरुवातीला एक इफेक्ट याचा कुठे होतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इथं जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे ते आपण आधी इथं ट्रान्सफर करूयात. कुठे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज अकाउंट 44,000 इनरला. ॲडजस्टमेंट आहे त्याला आउटस्टँडिंग ॲड केलं जातं, कारण ते पेएबल आहे. ॲड आउटस्टँडिंग 2,400. टोटल सॅलरीज ऑफ दी करंट इयर किती, 46,400. ते आउटरला लिहिलं. ठीक आहे. हे एक इफेक्ट केला. त्याचा दुसरा इफेक्ट काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही जर काय आहे, लॅबिलिटीज आहे. ठीक आहे. लॅबिलिटीज असेल तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इथं घेतलेलं आहे, वेजेस जिथं घेतलेलं आहे तिथं सॅलरी पण घेतलेलं आहे 2,400. आणि या दोन्हीची टोटल करून आपण इथं घेतलेलं आहे 6,400. आउटस्टँडिंग वेजेस 4,000, आउटस्टँडिंग सॅलरीज 2,400, याची दोन्हीची टोटल केलेली आहे, आणि ते 6,400 आउटरला. म्हणजे असं सॅलरीचे सुद्धा आपण ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्याचे दोन इफेक्ट आपण केलेले आहे, एक लॅबिलिटी आणि दुसरं इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या सॅलरीमध्ये ॲड केलेले. ठीक आहे. सॅलरी झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. ही बिल्स पेएबल आउटसाइडर लॅबिलिटीज आहे, बिल्स रिसिवेबल करंट असेट्स आहे. ठीक आहे. करंट असेट्स असेल तर बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला, आणि बिल्स पेएबल असेल तर ती लॅबिलिटी साईडला. ती घेऊयात आपण. तर याप्रमाणे इथं आपण घेतलेलं आहे की हे बघा, ही बॅलन्स शीटमध्ये बिल्स रिसिवेबल करंट असेट्स आहे 5,600, त्याची व्हॅल्यू आउटर साईडला, कारण याला काही ॲडजस्टमेंट नाही. आणि इकडं लॅबिलिटी साईडला बिल्स पेएबल 8,400 आउटर साईडला आपण ती घेतलेली आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये पुढचा आयटम बघूया. तिथं काय दिलेलं आहे की बॅड डेट्स दिलेले आहेत. हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे बॅड डेट्स असतात ते ओल्ड बॅड डेट्स असतात, आणि त्याचा इफेक्ट एकाच ठिकाणी होतो. ठीक आहे. त्याचा इफेक्ट एका ठिकाणी होतो. कुठे होतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण तो लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे, कारण तो लॉस आहे, आणि तो आपण इथं घेतलेला आहे. हा फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेट्स इनर कॉलमला घेतलेला आहे, कारण याला ॲडजस्टमेंट आहे 2,400. हे ओल्ड आपले बॅड डेट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथं काय दिलेलं आहे, पुढे आपल्याला याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं ॲडजस्टमेंट काय आहे बघूया. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स. हे न्यू बॅड डेट्स आहे. अँड क्रिएट RDD ॲट 5% ऑन डेटर्स. आणि डेटर्सवर आपल्याला 5% RDD क्रिएट करायचं आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, संशयित बुडीत कर्ज. ठीक आहे. तर हे न्यू RDDचे दोन इफेक्ट होतात. दोन इफेक्ट कुठे, एक इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये जे डेटर्स आहेत त्या असेट्समधून आपल्याला लेस करायचे. ठीक आहे. पहिला इफेक्ट आपण इथं देऊया तिथं. ठीक आहे. ही बॅलन्स शीट आहे. या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला बघा, इथं मी डेटर्स लिहिलेला आहे. या डेटर्समधून इथं व्हॅल्यू आपण इनर कॉलमला लिहिली आहे 44,000 टोटल डेटर्स. त्यातून लेस न्यू बॅड डेट्स आपले किती सांगितले, 2,000. ते लेस केल्यानंतर 44,000 मायनस 2,000 किती आलं, 42,000. किती येतं इथं, 42,000. ओके. तर हे 42,000 आपण इथं घेतलेलं आहे.
त्यानंतर 42,000 घेतल्यानंतर आपल्याला आर डी डी पण दिलेला आहे. आर डी डी किती क्रिएट करायचा आहे आपल्याला ऑन डेटर्स. इथं एक लक्षात ठेवा, आर डी डी आणि बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स दोन्ही दिलेलं असेल तर आधी टोटल डेटर्समधून न्यू बॅड डेट्स लेस करायचे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या डेटर्सच्या अमाऊंटवर आपल्याला आर डी डी क्रिएट करायचे. तर आर डी डी इथं आपल्याला 5% सांगितलेलं आहे. त्यामुळं इथं 42,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100, तर ती अमाऊंट किती येते 2,100. ठीक आहे. तर ते परत आपल्याला या शिल्लक राहिलेल्या बॅड डेट्सच्या अमाऊंटमधून न्यू आर डी डी लेस करायचे. 42,000 मायनस 2,400, तर किती येतं मग शिल्लक किती अमाऊंट राहते इथं 39,900. ही आपली या करंट इयरच्या जे क्लोजिंग म्हणजे एंडिंगला नेट डेटर्सची अमाऊंट इथं शिल्लक राहते 39,900. ती आपण इथं आउटरला घेतली. आता इथं न्यू बॅड डेट्सचे आपण इथं एक इफेक्ट केलेला आहे कुठं तर बॅलन्स शीटमध्ये. आर डी डी आणि न्यू बॅड डेट्सची इथं एक इफेक्ट केलं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता दुसरा एक इफेक्ट, कारण ते ॲडजस्टमेंटमध्ये आहे त्याचे 2 इफेक्ट होतात. तर दुसरा एक जे इफेक्ट करायचा आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. तर इथं आपल्याला डेबिट साईडला आधीच आपण इथं ओल्ड बॅड डेट्स घेतलेले आहेत 2,400 इनरला. त्यामध्ये ॲड करायचं आहे न्यू बॅड डेट्स 2,000. ॲड केल्यानंतर टोटल आली 4,400. त्यामध्ये परत आपल्याला न्यू आर डी डी जी आहे, जी आपण न्यू आर डी डी ती ॲड करायची आहे. किती आहे न्यू आर डी डी 2,100. ते ॲड केलं 4,400 प्लस 2,100, याची टोटल आली 6,500. ही टोटल 6,500 कशी ओल्ड बॅड डेट्स 2,400 प्लस न्यू बॅड डेट्स 2,000 आणि प्लस न्यू आर डी डी 2,100, या तिन्हीची टोटल किती आली 6,500. तर आता बघा आपल्याला आणखीन एक काय राहिलं की इथं जे ट्रायल बॅलन्समध्ये आपण बाजूला ठेवलेलं काय तर रिझर्व फॉर बॅड डेट्स क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. तर हे ओल्ड आर डी डी आहे. काय आहे ओल्ड आर डी डी आहे. आणि ओल्ड आर डी डी असेल तर त्याचा इफेक्ट इथं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे, त्याचा इफेक्ट एकच होतो. तर या टोटलमधून जे आपण न्यू आर डी डी, न्यू बॅड डेट्स अँड ओल्ड बॅड डेट्स, आणखीन एकदा सांगते, ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आर डी डी, या तिन्हीची टोटल जी 6,500 आलेलं आहे त्यामधून लेस ओल्ड आर डी डी 3,200, म्हणजे या तिन्हीच्या टोटलमधून हे आपली लेस ओल्ड आर डी डी लेस करायची आहे 6,500 मायनस 3,200. तर इथं टोटल आलेली आहे 3,300. तर अशाप्रमाणे हे आउटरला घेतलेले आहे. ठीक आहे. तर त्यानंतर हे अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला ॲडजस्टमेंट हे केलेलं आहे दोन्ही ठिकाणी, बॅलन्स शीटमध्ये डेटर्समधून लेस आणि इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ओल्ड बॅड डेट्समध्ये लेस आणि ॲड केलेलं आहे. त्यानंतर लास्ट इथं आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये राहिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे, डेबिट बॅलन्स दिलेला आहे 6,000 आणि ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे फॉर 3 इयर्स. हे हिडन ॲडजस्टमेंट आहे. इथं आपल्याला या ॲडजस्टमेंटमध्ये ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे ते दिलेलं नाही, म्हणजेच हे हिडन ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे हे 6,000 ॲडव्हर्टाइजमेंटसाठी या करंट इयरमध्ये आपण दिलेलं आहे, कारण ॲडव्हर्टाइजमेंट हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतो, पण किती वर्षासाठी दिलेलं आहे 3 वर्षासाठी दिलेलं आहे. 3 वर्षासाठी जर 6,000 असेल तर एका वर्षासाठी आपण जर करंट इयरचं धरायचं असेल तर ते 2 वर्षासाठी, आणि जे बाकीचे 4,000 आहेत ते पुढील वर्षासाठी, पुढील 2 वर्षासाठी. म्हणजे हे प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. म्हणजे हे प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसची एंट्री असेल तर आपण बघितलेलं आहे की प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट, डेबिट एक्सपेन्सेस अकाउंट, मग त्याची एंट्री आपण इथं केलेलीच आहे. जे तिसरं आपण स्टेप्स बघितलेलं आहे त्यामध्ये आपण ही एंट्री केलेलीच आहे. तर हे प्रीपेड एक्सपेन्सेसची एंट्री आपण जी केलेली आहे इथं की प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ठीक आहे. तर एक त्याचा इफेक्ट असेट साईडला होतो, कारण ते प्रीपेड पुढच्या वर्षीचा खर्च या वर्षीचं ॲसेट्स असतं, त्यामुळे ते एक बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला, आणि दुसरं जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे आपण ॲडव्हर्टाइजमेंट घेतो टोटल त्यातून ते लेस करायचे. तर असं 2 इफेक्ट आपल्याला करायचे. तर या पद्धतीने मी इथं केलेलं आहे बघा. तर इथं जे केलेलं आहे मी ते
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं मी घेतलेलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 6000 इनरला घेतलेला आहे आणि त्यातून इथं लेस आपल्याला काय करायचं, इथं लेस करायचं आहे. इथं लेस करायचं आहे आणि इथं लेस करून आपण किती येतोय आपले 2000. ठीक आहे, इथं 2000 आपल्याला इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, हा खर्च आहे तो ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट 6000. त्यानंतर लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4000 आणि आउटरला किती येतं मग 2000, की या करंट इयर्सशी ते रिलेटेड आहे. आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट इथं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, इथं पूर्ण दाखवते मी. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इथं 4000. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं आपण 2 ठिकाणी इथं त्याची ॲडजस्टमेंट इथं केलेली आहे. आधी ट्रायल बॅलन्समध्ये घेतलेलं ते आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इनर कॉलमला घेतलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला. त्यानंतर लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4000 आणि त्याच्यानंतर मग इथं 2000 आपण याला घेतलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं इथं आपण काय केलेलं आहे, तर हे पूर्णपणे आपण आता ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेलं आहे हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं 1 बाय 1 आपण पूर्ण सिक्वेन्सनुसार, हे पूर्ण सिक्वेन्सनुसार आपण कुठे पाठवलेलं आहे, जिथं ट्रेडिंग अकाउंट आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यानंतर असेट्स असेल तर बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला, लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, इन्कम असेल तर डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण ते ट्रान्सफर केलेलं आहे. आणि त्यानंतर इथं बघा आपल्याला जे दिलेलं आहे, आता इथं आपण परत ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघायचं आणखीन एकदा की राहून जाऊ नये. क्लोजिंग स्टॉक आपण 2 ठिकाणी घेतलेला आहे, इथं 2 व्हॅल्यू दिलेले आहेत, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस, की विच इज युअर इज लेवर, हो की नाही, विचवर इज लोअर, जे आहे ते कमी, दोन्हीपैकी जे कमी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. इथं 60,000 कॉस्ट प्राईस आहे, मार्केट प्राईस 70,000 आहे, 60,000 आपण घेतलेला आहे. याचे 2 इफेक्ट आपण केलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2 ठिकाणी केलेला आहे. हे वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे, त्यामध्ये हे आउटस्टँडिंग वेजेस ॲड केलेले आहेत. दुसरं लॅबिलिटी म्हणून असेट साईडला घेतलेले आहे. सॅलरीज जी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेली आहे, त्यामध्ये हे ॲड केलेले आहेत आउटस्टँडिंग सॅलरीज. आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे, लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे, मोटार व्हॅन आणि फर्निचर, आणि बॅलन्स शीटच्या असेटला त्या असेट्समधून लेस केलेलं आहे. त्यानंतर न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे, ओल्ड बॅड डेट्समध्ये ॲड केलेलं आहे आणि डेटर्समधून लेस केलेले आहे. त्यानंतर 10% इंटरेस्ट जे आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाही घेतलेला आहे, कारण तो व्यवसायाचा खर्च आहे आणि हा ओनरचं किंवा प्रोप्रायटरचं हे इन्कम आहे, त्यामुळे इथं कॅपिटलमध्ये सुद्धा ॲड केलेलं आहे. आता त्यानंतर सगळे हे पोस्टिंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्सिंग अँड कास्टिंग करायचे. म्हणजे कास्टिंग करणं म्हणजे टोटल करायचे. तर टोटल करत असताना टोटल करून आपल्याला हे क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. आधी ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या साईडचे टोटल ही जास्त आहे. जर क्रेडिट साईडचे टोटल जास्त असेल तर ग्रॉस प्रॉफिट येणार आहे आणि डेबिट साईडचे टोटल जास्त असेल तर ग्रॉस लॉस येणार आहे. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडची टोटल जास्त दिली आहे. इथं सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकची दोन्हीची टोटल इथं 5,18,000 इथं आपण ते दोन्हीकडे घेतलेलं आहे, 5,18,000 5,18,000. आणि यामधून आपण हे 4 आयटम, हे 4 टोटल 22,000 ओपनिंग स्टॉक, त्यानंतर नेट टोटल परचेस 1,74,000 आणि त्यानंतर नेट वेजेस 32,000 आणि कॅरेज 9,000 या चारीची टोटल करून यामधून लेस केलेला आहे.
आणि शिल्लक किती इथं बॅलन्स राहिलेला आहे 2,81,000 आणि 2,81,000 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला. तर अशा पद्धतीने इथं हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेलं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आउटर कॉलमला 2,81,000 आपण घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला आता इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. इथं क्लोज करत असताना सुद्धा डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची टोटल करून घ्यायचे. ज्या साईडची टोटल जास्त आहे त्या साईडचं दोन्हीकडे लिहायचे आहे आणि क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर नेट प्रॉफिट आणि डेबिट साईडची टोटल म्हणजे डेबिट बॅलन्स असेल तर नेट लॉस येणार आहे. तर इथं आपल्याला या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडची जनरल टोटल इथं जास्त बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये इथं क्रेडिट साईडची टोटल जास्त काही क्वचित असे प्रॉब्लेम असतात की ज्यांचं डेबिट बॅलन्स असतं. तर इथं 2,81,000 क्रेडिटला दिलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर कमिशन रिसिवड आहे 2,400, डिव्हिडंड रिसिवड आहे 3,300. या तिन्हीचे टोटल 2,86,700 आणि ते आपण इथं दोन्हीकडे लिहून घेतलेलं आहे. आणि या 2,86,700 मधून आपल्याला इथं हे 4,800, 3,000, 5,400, 46,400, 3,300, त्यानंतर 2,000, 5,000 आणि 40,000 या सगळ्याची टोटल करून जेव्हा लेस करू तेव्हा 2,02,800 ही आपली काय येते तर ही आपली टोटल येते. आणि या बॅलन्स येतं म्हणजे हे डेबिट साईडचे जे इथं आपण ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंटची टोटल करून 2,86,700 मधून लेस केल्यानंतर 2,02,800 हे आपलं बॅलन्स येतं आणि याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. हे नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केलं जातं ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इन बॅलन्स शीट. तर त्याप्रमाणे आपण इथं बॅलन्स शीटकडे येऊयात. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालेलं आहे. आपल्याला नेट प्रॉफिट बॅलन्स मिळालेला आहे आणि हे बॅलन्स आपण इथं कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. आधी आपण इथं कॅपिटल घेतलेलं आहे ओपनिंग कॅपिटल, त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड केलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड केल्यानंतर त्यातून ड्रॉइंग्ज लेस केलेलं आहे. ड्रॉइंग लेस केल्यानंतर आपल्याला इथं कॅपिटलचं बॅलन्स शिल्लक आहे 1,29,300. यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे आणि हे नेट प्रॉफिट 2,02,800 ॲड करून आउटरला नेट टोटल कॅपिटल इथं आपण घेतलेलं आहे 3,32,100. आणि मग त्यानंतर आता शिल्लक राहतं की बॅलन्स शीटमध्ये टोटल करणं म्हणजे लॅबिलिटी साईड आणि असेट साईडची टोटल इक्वल जर आपल्याला आली असेल तर आपण प्रॉब्लेम हे ॲक्युरेट सोडवलं याचा अर्थ होतो. जर बॅलन्स चुकलेले असेल तर काहीतरी आपली पोस्टिंग किंवा ॲडजस्टमेंटची एखादी पोस्टिंग करायची राहून गेलेली असेल आणि त्यामुळंच ते दिसून येणार नाही. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला टोटल करायचे आहे आणि टोटल केल्यानंतर इथं इक्वल अमाऊंट आलेली आहे 4,44,900. आणि इथं बॅलन्स शीटचे सुद्धा या सगळ्या अमाऊंटचे आपण जेव्हा इथं टोटल करू आपण तेव्हा ती टोटल 4,44,900. तर अशा पद्धतीने इथं जे ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जे फायनल अकाउंट्सवरला जो प्रश्न दिला जातो तर प्रश्नामध्ये काय दिलेलं असतं आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि त्यानंतर मग तो ट्रायल बॅलन्स जर्नल फॉर्मॅटमध्ये असेल किंवा लेजर फॉर्मॅटमध्ये असेल दोन्हीपैकी कुठलंही दिलं जातं. त्यानं ते एक दिलं जातं आणि त्यानंतर त्याच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि या दोन्हीच्या आधारे आपल्याला इथं ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला तयार करावा लागतो. जे आपल्याला मी स्टेप्स सांगितलेले आहेत त्या स्टेप्सचा वापर करून जेव्हा आपण फायनल अकाउंट्स तयार करू तेव्हा कमीत कमी वेळेत आणि अशा पद्धतीने ॲक्युरेट आपल्याला इथं फायनल अकाउंट्स वरचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला फायनल अकाउंट्सवरला प्रॉब्लेम जो आहे तो कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे मी आता तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. यानंतर सुद्धा आपण अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवावा
लागतं. इथं थांबूयात आपण आज. थँक्यू.